करेंगे, देखेंगे। तर महाविकास आघाडी पुष्पगुच्छाप्रमाणे अशीच टवटवीत राहू असं वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांनी। शरद पवारांची महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून या शुभेच्छा देण्यात आल्या। राज्यसभेवर निवडून आल्यानंतर शरद पवारांच्या कार्याचं उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलंय। राजकारण समाजकारण शरद पवारांनी त्या ठिकाणी ठेवलं असंही उद्धव ठाकरे म्हणाले। बाळासाहेब आणि शरद पवार चांगले मित्र होते, दोघेही केव्हाही सूडबुद्धीनं वागले नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले। स्टेजवर पवार साहेबांनी राजकारण केलं, खाली आल्यावर त्यांनी त्यांचे संबंध जपले असंही उद्धव ठाकरे म्हणाले। सायबर भामट्यांना मुंबई पोलिसांचा धाक उरला नाहीये का असा सवाल निर्माण होतोय। मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले। एमजीएलच्या नावानं फसवणुकीचा सिलसिला सुरू आहे। एपीके फाईलद्वारे मुंबईकरांची फसवणूक सुरूच असल्याचं दिसतंय। गेल्या 2 दिवसात मुंबईमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये 4 गुन्हे दाखल झालेत। गॅस कनेक्शन तोडणार अशी भीती घालत एमजीएल एपीके फाईल पाठवून त्यावर क्लिक करायला सांगून गंडा घातला जातोय। या प्रकरणात नागरिकांची एकूण 14,96,000ची फसवणूक झाली आहे। भायखळा पोलीस ठाणे, वनराई पोलीस ठाणे आणि आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत। मुंबई पोलीस फक्त गुन्हा नोंदवून घेण्यात व्यस्त आहेत। सायबर भामटे मात्र नागरिकांना लुटण्यासाठी मोकाट आहेत असं चित्र सध्या दिसतंय। मागच्या 20 दिवसात जवळपास 17 गुन्ह्यांची नोंद झाली आहे आणि फसवणुकीचा आकडा 70 लाखांच्या वर गेलाय। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आंधळगाव इथं